ध्येया सावे सादर, आपुलिया ध्येया सावे सादर, लोकावरी भार घालू नये, सोडू नये पंथ बुंकलिया स्वान, सोडू नये पंथ बुंकलिया स्वान, देऊ नये मन अनिकासी, उठता ती लाटा अनंत सागरी, उठता ती लाटा अनंत सागरी, मच्छका मगरी त्याग केला, सोडू नये पंथ भुंकलिया स्वान, देऊ नये मन अनिकासी, भगवान म्हणे व्हावे एकविध, भगवान म्हणे व्हावे एकविध, अनेकाचा बोध घेऊ नये, विठोबा सावे सावध, आपुलिया ध्येया सावे सावध, भार घालू नये, सोडू नये पंथ बुंकलिया स्वान, देऊ नये मन अनिकासी, उठता ती लाटा अनंत सागरी, मच्छका मगरी त्याग केला, सोडू नये पंथ बुंकलिया स्वान, देऊ नये मन अनिकासी. सेवेला घेतला अभंग दत्त महाराजांच्या जयंती निमित्त देण्यात आलेला आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणतीही गोष्ट करायची असली तर पहिला खूप विचार करावा. फारकत नामेरी याची काही गरज नाही. म्हणून आदौ म्हणजे अगोदर सर्व बाजूने परीक्षण करावं, विचारपूर्वक करावं. आणि विचारपूर्वक केल्यानंतर मध्यंतरी ज्या काही त्रुट्या निर्माण होतात त्या विचारानं सहन कराव्या. विडोबार कुमाई, विडोबार कोणताही व्यवहार करायचा असला, पारमार्थिक, व्यावहारिक, राजकीय, कोणताही व्यवहार करायचा असला अगोदर विचार करावा. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची क्षणा हा
मनाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बघ. आणि याला एक प्रमाणे कोहम कथमिदम जातम कोय कर्तास्य विद्यते उपादान किमस्तेहम विचारे सोयमे दृश्य. असा विचार करा. कसा विचार करावा? काय विचार करावा? काय विचार करावा? कोहम, मी कोण आहे? कथम इदम जातम, हे कशापासून निर्माण झालं? विचारे सोये मे दृश्य, हा विचार करावा. हा विचार करण्याचा अधिकारी पारमार्थिक क्षेत्रात नाही. कारण विचार सर्व क्षेत्रामध्ये मुख्य आणि प्रधान आहे. आणि विचार केल्यानंतर ज्या गोष्टी केल्या जातात त्या विचारपटू माणसाला कधीही पश्चाताप करायची पाळी येत नाही. अविचाराने केलेला व्यवहार त्याला पश्चाताप करायची पाळी येते, त्याला रडावं लागते. पण विचारपूर्वक जो व्यवहार केला जातो त्याला रडायची पाळी येत नाही. विठोबा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, भजन करायचं म्हणलं, परमार्थ करायचा म्हटला तरी सुद्धा अगोदर विचार करावा. काय करावं लागतो? मी बरेच लोक असे पाहिले अविचारानं भजनात जाऊन पडले. कशाला पडले? बापाची इच्छा होती, बापानं पाठवलं, त्याला मामानं पाठवलं. बोलता बोलता असं जरा नवरा बापाचं भांडण झालं आणि त्या भांडणात राग आला, गेला तीर्थक्षेत्रावर, आला आळंदीला. पण असे खेळलेले व्यवहार माणसाला यश देत नाही. एक पालेला माणूस काय, आमच्या गुरु महाराजांचा तो गुरुबंधू होता, त्याच नाव होतं शहाजी. नाव सांगेल का ते मेला आता. त्याच नाव काय होतं? आणि पोराचं नाव शिवाजी. पोरगा पाळलेला आहे, मी ते दोघं बापले पाळलेलं. आश्रमात होता तो, पण पोरगा बापापेक्षा चांगला होता. बाप हरामी होता. एक लक्षात ठेवा, आमचा जो संप्रदाय आहे, आमचे गुरु महाराज आहे, त्याला साखरे संप्रदाय म्हणतात. तिथे कुचर माणसाला जागा नाही. हो राजू पाटील, तू एक मिनिट थांबू शकत नाही आश्रमात. काय फुलसिंग महाराजच्या आशीर्वादानं अवकाळी आश्रमात आले. किती कामं केले? चाटा महाराज नाही भाऊ. मी एकदा राजू पाटला दुकानावर गेलो, त्याला म्हणा आम्हाला तुमची कडबा पाहिजे कडा. तो म्हणे 18,000 रुपये पाहिजेत. मी मनात विचार केला, याचं वर्ग आश्रमात 7 वर्ष होतं, किती हजार घेतले मी? किती घेतले? कारण आमची परंपरा ही आहे. आता अवकाळी बा आहे साक्षीदार. असं धरा की अवकाळी बा किती दिवस माझे देणार, पण मी बरेच दिवस होतो, मी काही दिवस मोजले नाही. पण आम्ही असं काही गणित लावलं ना की एवढे पैसे महाराजाकडे होतात म्हणून. कारण असं आहे, तुम्हाला सांगतो मी, स्वार्थ बुद्धीनं केलेला कोणताही व्यवहार शेवटी माणसाला रडायला लावतो. ध्यान ठेवा, आम्ही असा विचार केला नाही. अवघड कामं केले, पण महाराजाला पैसा नाही माझे. असं धरा, आता पाटील म्हणून कामं केले. मग पाटील निमाजी बॉल पैसे मागेल काय? नाही मागणार? काय नाही मागणार? किंवा शिव्या तुझे पैसे मागेल काय? की इतकं तुमच्या घरी वेळ मी काम केलं, का नाही मागणार? हा, तशी तुमची आमच्याशी आपली आपुलकी आहे काय? बरोबर आहे. कारण जिथे एकत्व असतो, जे प्रेम असते, जे आपलेपणा असतो, ते व्यवहार नसतो. काय अवकाळी
तेव्हा आम्ही महाराज आश्रमात होतो, आम्हाला काही असा भेद कधी वाटलाही नाही. का वाटला काही? हा, आणि आम्ही असे विचित्र माणसं होतो, भले त्या वेळेला घरात जायचं, वहिनी काही करा बा, आम्हाला खायला द्या, भूक लागली आपल्याला. त्यामध्ये काहीच नाही, काहीतरी द्याच. काय काय म्हणतो आम्ही, तुम्ही काहीच नाही घरात, काही द्या, काही द्या, असं हट्ट धरून बसायचा. मग ते विचार करायचा, तू जा हे टोपलं घेऊन जा, आणि ते ड्रम येतं त्या ड्रम मध्ये भुईमुग शेकायचा, ते भरून घेऊन जा. त्याला गुळ लागते पुन्हा. एकदा आम्ही काय केलं, आपलं ते वरचं टेकड आहे ना, तेवढं एक आश्रमात टेकड होतं, खडकाच होतं. आम्ही पोरापर्यंत ते खडक फोडलं, चांगलं खोल केलं चांगला, आणि इंद्राणीचा तेरवला गाळ त्या खडकात टाकला, सगळं भरून काढलं. योगा योग त्या काळात धनगर शाळे मेढे घेऊन आली होती. आम्हाला करे काय घेतलं बसवायचं, काय नाही माहिती, जेवण द्या म्हणे आम्हाला, संध्याकाळचं झालं. मग घरात सांगितलं, मग स्वयंपाक केला, मसाल्याची भाजी करून दिली त्याला. एक रात्र 2 रात्र मेढ्या बसवले. माझं तुम्हाला काय सांगावं, आम्ही त्याच्यात ऊस लावला होता. लावलं ना इंद्राणीचं पाणी, त्याला ऊस लावून असं धरा की इतका रस निघाला, 3 आधण रस निघाला. आणि त्याचा जो गुळ केला तो आम्हाला बरोबर 12 महिने पुरला. माधुकरला उशीर झाला, कोणाच्या जाच्या खोलीत, त्या जातीच्या खोलीचं नाव, बस आता एवढा खडा घ्यायचा, टाकला खिसत की चालला खात खात बसते ना. पा कसं आहे, कसं आहे, जिथे आपुलकी असतो ते व्यवहार नसतो, जिथे व्यवहार असतो ते आपुलकी नसते. आणि मी असं म्हणतो, जगदीश्वर ऐक्य, जीव ब्रह्मैक्य, यापेक्षा सरळ सोपं ऐक्य गुरु शिष्य ऐक्य. गुरुचं शिष्याचं ऐक्य झालं, याचंच नाव ब्रह्मज्ञान आहे असं ध्यान ठेवा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते विडोबार. जोपर्यंत शिष्य स्वत्वाचा अहंकार टाकत नाही, जोपर्यंत शिष्य जातीचा अहंकार टाकत नाही, जोपर्यंत शिष्य वंशाचा अहंकार टाकत नाही, जोपर्यंत शिष्य घरादाराचा अहंकार टाकत नाही, तोपर्यंत तो किती कीर्तनकार मोठा असला तरी काय तरी काय उपेक्षणीय आहे. ध्यान ठेवा, कारण जीवाचं जे कल्याण आहे ते जीवाचं कल्याण जीवाच्या हातात आहे. काय तुम्ही पाना विचारायचं ना, अवकाळी बोलायचा गंमत सांगत. फुलसिंग महाराज आले किंवा आम्ही गाडी घेऊन जायचं म्हणे, आणि फुलसिंग महाराज शिष्यच गुरुला भाडं मागत असते गाडी. आम्ही असं कधी केलंच नाही, अशी वेळच आमच्यावर आली नाही. याचा अर्थ आहे कुचार शिष्य. याचा अर्थ काय, त्यानं समर्पण केलं नाही, सर्वस्व समर्पण हे परमार्थाचं मुख्य लक्ष. काय, जोपर्यंत शिष्य आपला अंगचोरपणा करतो, काहीतरी राखून ठेवतो कोपऱ्यामध्ये, तोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही. परमार्थाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? परमार्थाचे 3 वाटा आहेत. पहिला रस्ता प्रेम ब्रह्म. काय, प्रेम ब्रह्म. दुसरं ध्येयम ब्रह्म,
तिसरा ज्ञेयं ब्रह्म ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि ज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादन्तात् सर्वतो हे गीता आहे. गीता काय म्हणजे ज्ञेयं ब्रह्म कसं असावं, ज्ञानाचा विषय कसा असावा हे गीता सांगते. मी असं म्हणतो ते लोक भाग्यवान आहेत ज्यांनी गीता पाठ केली, कारण गीता मे परम विद्या अनिर्वाच्य पदात्मिका. गीता सर्वश्रेष्ठ विद्या आहे. गीतेला सगळ्या जगात मान आहे. गीता ज्याला येत नाही असा एकही विद्वान नाही, असा एकही संत नाही, एकही साधू नाही, एकही राजकारणी नाही, एकही समाजकारणी नाही. त्या सगळ्याला गीता म्हणजे, कारण गीता साक्षात भगवंताची वाणी आहे. काय कोणाची वाणी आहे? स्वयं साक्षात ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. स्वतः नारायणाने गीता सांगितली म्हणून गीता सर्व क्षेत्रात वंदनीय आहे. राजकारणात वंदनीय, कारण महात्मा गांधी गीता वाचल्याशिवाय जेवत नव्हते. आमच्या पोराचं काय नाही वाचलं तरी जेवतच काय. पण महात्मा गांधी की ज्या पुरुषाला पूर्ण जग मान्यता दिली, जगमान्य पुरुष कोण, पण काय म्हणायची, गीता ये माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलून कडेवरी डोबाळ सांगते. ज्ञानाचं ज्ञेय काय आहे हे गीता सांगते. आणि ज्याला ज्ञानाचं ज्ञेय कळालं त्याची लक्षणं 18 लक्षणं गीतेने सांगितली. अमानित्वं मदंबित्वं महिंसा क्षांतिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह असे 18 लक्षणं सांगितले. 18 लक्षणं सांगितली. अर्थात ज्याला खरं ज्ञान झालं त्याच्या अंगात ही लक्षणं येत असतात. काय, ज्याला खरं ज्ञान झालं त्याच्या अंगात येती अंगा वसती लक्षणे अंतरी देवी धरिले ठाणे. पा हे ज्ञानाची वस्तू आहे. प्रेम ब्रह्म प्रेमाची वस्तू आहे. वारकरी संप्रदाय हा प्रेम प्रधान भक्ती प्रधान असा संप्रदाय. प्रेम म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजेच प्रेम, लक्षात ठेवा. आणि प्रेम अशी वस्तू आहे ज्याला खरं प्रेम निर्माण झालं तो प्रेममय होऊन जातो. तन्मय होऊन जातो. म्हणून वारकरी संप्रदायाच्या श्रेष्ठ श्रेष्ठ पुरुषांनी विचार केला की या लोकांना ज्ञान समजत नाही, यांच्या अंगात वैराग्य नाही, कारण साधन चतुष्ट संपन्न झाल्या विना तो ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत. काय विवेक वैराग्य समाधी साधन संपत्ती आणि मोक्षत्व असल्याशिवाय त्याला ज्ञान होत. मग या लोकांचा उद्धार झाला पाहिजे. काय संत एकांती बैसले, सगळे अनुभवी संत पुरुष विचारवंत पुरुष एका जागेवर बसले, सर्व सिद्धांत निवडले, सर्व ग्रंथ संशोधन केलं त्याचं आणि विचार केला या लोकांच्या उद्धाराकरता काय मार्ग. तेव्हा शहाण्या माणसाने विचार केला की या लोकांना प्रेम करता येईल. पोराला प्रेम करता येते, पोरीला प्रेम करता येते, म्हाताऱ्याला प्रेम करता येते, कोताऱ्याला प्रेम करता येते. प्रेम करता येत ना असं कोणी आहे काय?
ऐका कोणी असा आहे की ज्याला प्रेमच माहीत नाही, ज्यानं प्रेम केलंच नाही, असं ऐका कोणी. म्हणून वारकरी संप्रदाय साधू संतांनी प्रेम ब्रह्म याचा शोध घेतला. काय घेतला? तुम्ही असं करा, तुम्हाला प्रेम करता येते का नाही? तुमचं बायकोवर प्रेम आहे का नाही? आहे का नाही? शिवावर प्रेम आहे का नाही तुझं? एक लक्षात ठेवा, ज्याचं खरं प्रेम आहे त्याला दोष दिसत नसतात. एक विशेष त्या सांगतो, ज्या वस्तूवर ज्या माणसाचं खरं प्रेम आहे त्या माणसाचे दोष त्याला दिसत नसतात. म्हणून मी असं म्हणतो, प्रेम निर्दोष वस्तू आहे. काय म्हणतो, काही काही साहित्यशास्त्राने असा विचार करा, प्रेम आंधळ असते. पण मी असं म्हणतो, प्रेम आंधळ नसते. हा काय? प्रेम आंधळ नसते. प्रेमाला वाईट दिसतच नाही, हे विशेष. काय? जसं समजा पाटील बाबा आपला समजा दृष्टांत बरं, लोक त्याच्यावर जोडली म्हणते, लोकांचं काय काय समजा पाटील बुवा आहे, आणि समजा दुसऱ्या लोकांना दिसलं की शिव्या मुकाट बघते, आणि माझ्यासारख्या झालं बा शिव्या असंच करते, शक्य नाही गोष्ट. माझ्या रक्तातच ती गोष्ट नाही असं तू म्हणू शकतो. कारण प्रेमाला वाईट दिसत नसते, हे विशेष. काय? प्रेमाला वाईट दिसत नसते, प्रेम निर्मळ असते. दृष्टांत सांगू, यशोदेचा कृष्ण सगळ्या गावाला त्रास देत होता. यशोदे कृष्णाला सांगा श्रीरंगा माझा, तुम्ही लपवून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे. काय म्हणते? तुम्ही 12 घरच्या 12, माझा कृष्ण तसा नाही. काय म्हणते? म्हणजे सगळ्या गोकुळच्या लोकांना कृष्णाचे दोष दिसत होते का नाही? येणे माझे कवाड उघडले, येणे माझे संकेत तोडिले, दया दुधाचे उलंडले, टाकाचे सर्व प्रमाण सांगतात. प्रेमाला दोष दिसत नाही. काय? प्रेम पवित्र असते, प्रेमात विकार नसतात, प्रेमात संशय नसतात. काय? प्रेमामध्ये आनंद आहे, प्रेमामध्ये सौख्य आहे. प्रेम अतूट आहे, कधीच तुटत नसते. जे तुटते ते प्रेम नसते. काय काय लोक म्हणतात ना, अहो महाराज आमचा लय विश्वास होता या महाराजावर, हे महाराज वागणं विचित्र आहे, आमचं काहीच नाही राहिलं. याचा अर्थ काय? पहिलाच नव्हता. जे असते ते तुटत नसते, जे तुटते ते नसते. एक गोष्ट सांग, एक माणूस शुभदास महाराजांकडे गेला आणि महाराज त्या माणसानं तुम्हाला आई मायावर खूप शिवे दिल्या. काय म्हणे? महाराज म्हणले
अरे ह्या शिव्या त्यानं जर तुझ्या आईवर दिल्यास तू काय करत होता म्हणे. मी थोडी मांडलीस त्याची, मला सांगायला लाग म्हणे. सांगायला आलं याचा अर्थ काय? काय याचा अर्थ? याचा अर्थ त्याचं प्रेम नाही. म्हणून प्रेम ब्रह्म. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही प्रेम करू शकता, पण प्रेमामध्ये, भगवत प्रेमामध्ये, भगवत प्रीतीमध्ये एकविधता असावी लागते. एकविध आम्ही न धरू पालट. त्याचा ऋणी देव. कारण कसे मग सांगतो, कीर्तनाला हजारो लोक येतात, रस्त्यांचा अर्थ लाखो लोक भेटतात काय, पण एक विध प्रेम करणारा माणूस काय, एक विध प्रेम. आपलं कसं आहे बाबा, तुम्ही चांगले, तुम्ही चांगले, काय सगळ्याला आपुलकी दाखवतो, पण कोणावरच नसते. आमचे ते स्वामी महाराज म्हणायचे, जो सगळ्यावर प्रेम करतो कोणावरच प्रेम करीत काय म्हणायचे. प्रेमाचा विषय एक असतो. काय असतो? काय असतो? प्रेमाचा विषय, ज्याला दोन विषय असतात ते खरं प्रेम नसते. काय मग नाही बा, तुम्ही 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 याला चालू माणूस म्हणतात. काय म्हणतात? चालू माणूस. तेव्हा याचा विश्वास धरू नये. काय मनाजे पाटील देहू गावचा, विश्वास धरू नका त्याचा, पडाल पसी मी आलो रायाचा जोशी.
पाहिजे? कसं पाहिजे? दिलं म्हणजे दिलं, बदल करायचा नाही, कालानुरूप वागायचं नाही, कालाप्रमाणे बदलायचं नाही. मग महाराजाला धोतर आवडते ना बा, मग त्याला धोतर नेसून घरी पाहिलं तर इजारीवर. कसं आहे, याला म्हणतात चालू माणूस. हा, चालू माणसाचं कुठंच काही मिळ लागत नसतं. काय मग कसं पाहिजे? हा, एकविध. काय पाहिजे? एकविध भाव पाहिजे. आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. पतिव्रता नेणे आणि काची स्तुती सर्व व्हावे पती ध्यानी म्हणी. तेव्हा आम्ही असे माणसं आहे, आम्ही दुसऱ्याची स्तुती करत नाही. ते देव आहे ना, देव आहे त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. काय म्हणतो? त्याच्या देवत्वाबद्दल आमचा वाद नाही, त्याच्या मैत्रीबद्दल आमचा वाद नाही, त्याच्या इमानदारीबद्दल आमचा वाद नाही. पण आम्ही आहे ना ते खरंच माहिती खरं सांगायचं ठरलं, आम्ही साखळी महाराजांची माणसं. काय आम्ही कोणाची माणसे? ते एक दस्तापूरकर महाराजाचे. ते सरळ सांगायचे, मी ठाकूरबाचा टाळकरी आहे. पण एक खोकलेला ब्राह्मणाचा पोरगा होता. कसा होता? खोकलेला. कारण कसं आहे, शाळेत घातलं त्याला, पण त्यानं अभ्यासच केला नाही. उदाहरणार्थ समजा आपल्या हिमंतरावचा नातू आणला आश्रमात, पण दिवसभर टवळ्याच केल्या, अभ्यासच केला नाही. काय वस्तीकडून पोळ्या गोळा करायच्या आणि चालले आपल्या रस्त्याला, रिक्षात बसायचं, कुठं उतरायचं, कोणाच्या वावरात मस्त्या करायच्या. नाही तर मग वर गच्चीवर उन्हात, हिवाळ्या दिवसात काही ऊन लागत नाही जास्त, तिकडेच भाकरी खायच्या, खालच्या देवळात तिकडेच भाकरी खायच्या. मग परिणाम काय झाला? ती नव्यावर कसं चढते ते पास झाला. कारण शासनाच्या नियमाप्रमाणे मुलांना नापास करता येत नाही, पण बोर्डाच्या परीक्षेत जे होते ते नापास झाले, आहेत घरी पडले. काय उदाहरणार्थ काळाबाग्याचा एक पोरगा होता, एक बुलढाण्याचा एक होता. बोलले माझ्या मरण, मग आता काय करणार आहे? पहिलं लक्ष द्या त्यावर की आपण कोण आहे आणि आपलं कर्तव्य काय. काय आपण कोण आहे, आपलं कर्तव्य काय आहे, आणि आपण इथे कशासाठी आलो? इथे कशासाठी आला? कशाला आला इथं? पुऱ्या खायला आला का कीर्तन ऐकायला आला? काय काय कर्तव्य करायला आला? हे ध्यानात पाहिजे. तसा एक ब्राह्मणाचा पोरगा होता, मोठा आरामी होता, कामच करा वाटे ना. आता काम नाही केलं असं जरा 12वीचा विद्यार्थी समजा, वयामानानं समजा. किती वर्षाचा झाला तो? 18 वर्षाचा पोरगा. आता तू स्वतःचं काय असे ना, त्याचं काम करत नसला तर घरचे मस्त त्याला बरं पाहत नाही. काय जी मम्मी त्याच्यावर प्रेम करते ती मम्मी सुद्धा म्हणते खायला पाहिजे चांगलं चांगलं, आणि कामाची मरी येते. कोण म्हणते? आमच्या काही पोरं येत नाही, मला मम्मीची आठवण येते असं करते. पण जिची आठवण येते ती सुद्धा उद्या असे काय म्हणते. कारण निष्क्रिय माणूस, आळसी माणूस, आरामी माणूस कोणाला सहन होत नाही. त्यानं दाखवलं आम्हाला प्रेम, गेलं पोरगं घराकडे घेऊन, काय पण त्याला सुद्धा आवडे ना ते भांडपणा करायला दे. मग विचार कर, त्याला म्हणा तुझं पोरगं भांडपणा करते, तुझं आवडत नाही, आम्हाला कसं आवडेल? आपल्या पोराला कसं काय मारलं? मग तू का पूजा करत होता का घरी? काय कारण या मानवी शरीरामध्ये कर्तव्य श्रेष्ठ आहे, भावना श्रेष्ठ. एक कथा सांगतो. श्रीराम दंड करण्यात गेला, चित्रकूट पर्वतावर भरत त्याला भेटीला गेला.
काय म्हणला, महाराज मी तुम्हाला न्यायला आलो. ते मला भरता तू न्यायला गोष्ट खरी, पण तू आणि मी आपल्या दोघालाही आपल्या पित्याची आज्ञाप्रमाणे आणि आपल्या पितेनं आपल्या आईला वचन दिलेलं आहे की तू म्हणशील ते मी करेन. तेव्हा श्रीरामा वनवास, भरतासी राज्य. भरत जरी असला तर आपलाच आहे, दुसऱ्याचं आहे काय. एवढं मोठं मन करण्याकरता फार हे लागते, काय लागते एवढं. कारण एकदा लक्ष्मणाचं रामाचं असं म्हणून झालं. लक्ष्मण उत्तेजित होता, सर्पाचा असणं तो सर्प म्हणजे क्रोधिष्ट वैर जन्मांतराचे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, सर्पा मनोनी नवची. राग आला त्याला आणि त्याला भांडण केलं रामाशी. पहा म्हणे त्या मायनं आपला आरण्यात काढून दिलं, पण आता तुम्हाला मारण्याकरता सैन्य घेऊन आला. श्रीराम म्हणतो भरता, नाही लक्ष्मणा तू भरताला भरत ही गोष्ट करूच शकत नाही. याचा नाही आत्मविश्वास. काय ते आला ना, ते आला असला तर तुझा थांब काय होतं तू पा. काय म्हणला, काय होईल तू पा. तेव्हा भरत मला महाराज मी तुम्हाला न्यायला आलो, मला क्षमा करा. असं खूप खूप गोष्टी झाल्या. शेवटी राम म्हणला भरता आपल्या पित्याचं वचन आहे तेव्हा ते खरं करून दाखवणे आपलं कर्तव्य आहे. मग जनक राजा मला त्याची भावना आहे, तुम्ही जा त्याच्याबरोबर. तर रामाचं वाक्य आहे भरता भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. हा महत्वाचा मत. बराचसा समाज भावनेत वाद गेलेला आहे, कर्तव्याला विसरला. काय भगवान महाराज की जय, सोपं गोष्ट आहे. पण कर्तव्य करायची पळी त्या रडू येते ते नाही. हा पाटील बा ढोरासारखा रडला, मला दही आली. मला काय परीक्षेत पाहिजे होती, हे पैसे देऊन टाकले, खुश झाला गडी. पण लक्षात ठेवा, मानवी शरीरामध्ये पैसाच मिळवणं हा काही पुरुषार्थ नाही. पैसा सडकी बाई मिळवते, तुम्ही मिळवतात काय विशेष. कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि जो कर्तव्यवान पुरुष आहे. काय विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन आहे साधू लोकांचं. महाकर्मा कृतकर्मा कृतागमा. काय आता हनुमान कसा आहे, भीमरूपी महारुद्रा. त्याचा भीम का ठेवलं, भयंकर काम करत, भयंकर यश कर्माणी यशसा भीमहा. म्हणजे लोक विलक्षण काम करणारा, जे कोणाला जमत नाही ते करणारा. कर्तव्यवान कर्तव्यनिष्ठ असे जे लोक आहेत ते या जगात वंदनीय होतात. विठोबा जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, विसरली त्याची थोर झाली हानी, पचतील खाणी 84. म्हणजे कर्तव्याला विसरले ते जीवन दासले तरी मेल्यासारखे आहेत. कर्तव्याचा Hare
पैसाच मिळवणे हा पुरुषार्थ नाही. 4 पुरुषार्थ आहेत आणखी. किती पुरुषार्थ? 4 पुरुषार्थ आहेत. तुमची भावना अशी झाली की जर पैसा बस त्याला काही कमी नाही. चुकीची गोष्ट आहे. पैशावाले नरकात घुसले. पैशाचा अहंकार काय करतो? नरकात घालतो. असा विशेष. मी असे माणसं पाहिले भाऊ, त्याला पैसे मोजता येत नाही इतके पैसे त्याच्या घरी होते. पण फायदा काय? कर्तव्य शून्य माणसं. आता सांगितलं जिवंत असून मेल्यासारखे आहेत. तेव्हा कर्तव्य श्रेष्ठ आहे. कर्तव्यापेक्षा काय काय श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा तद्रूपता श्रेष्ठ आहे. कारण ज्याचं तो ज्ञान मिळवते त्या ज्ञानाचे एकरूप होणं हे सर्वात महत्वाचं. विडोबार आता गोष्ट तुम्हाला सांगतो. पैठणचे एकनाथ महाराज त्याचे लहानपणीच जनार्दन स्वामीकडे गेले. मला वाटते नाथांचं कदाचित 12 वर्षाच्या कमीच असावं त्या काळात. पायी गेले, हातपाय दुखू लागले. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीची खूप सेवा केली. तुमची आमच्यासारखी नाही बरं. भगवान महाराज की जय. मी मूर्ख नाही म्हणून मी भाळलो नाही त्या भगवान महाराज की जयला. कारण मला माहिती आहे काय अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पाळ याचं काय आहे. केव्हाची बुद्धी बदलल काही सांगता येईल. म्हणून त्याला म्हणलं तर मी असं म्हणू नको तू. काय ज्ञानेश्वर महाराज की जय म्हण, तुकाराम महाराज की जय म्हण. त्यानं तुला पुण्य लागेल काय नाही. जाऊ द्या. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीची काया वाचा मनानं सेवा केली. कशी केली? काया म्हणजे अंगानं काम केलं, रोजगार नाही लाभले. काय गंगापूरचा एक दगडू मारवाडी होता. तो रंगनाथ महाराजांचा शिष्य होता. रंगनाथ महाराजाकरता त्याला स्वतंत्र गाडी आणली ती. याच्यावर गुरुजी बसतील म्हणे. काय म्हणे? आणि त्याचा जो चपराशी त्याचा सेवक नोकर ना तो गाडी पुसायला काढून द्या. तो माझा नोकर आहे म्हणे. तू माझी गाडी पुस. मी गुरुजीचा नोकर आहे. मी स्वतः गुरुजी पुसते. असे माणसं भेटणं दुर्मिळच बरं. काय म्हणले? काया वाचा मने झाला विष्णुदास नाही गुरुदास. अशी सेवा जनार्दन स्वामीची एकनाथ महाराजांची. आणि त्या सेवेचा प्रभाव असा झाला एकदा जनार्दन स्वामीच्याच मनात आला. नाथा माझ्या मनात इकडे एक गोष्ट म्हण. काय? तुला दत्ताचं दर्शन करून देतो. काय म्हणले? काय म्हणले? दत्ताचं दर्शन करून द्यावं अशी माझी इच्छा आहे म्हणे तुला. आता दत्त म्हणजे काय? गुरु महाराज. काय? कारण जनार्दन स्वामींना दत्तात्रयाचा साक्षात्कार होता. तेव्हा जनार्दन स्वामीच्या मनात झालं बा नाथाला दत्ताचं दर्शन करू. चाल म्हणे. दोघं गेले गुरु शिष्य. तुम्हाला सांगतो तुम्ही देवगिरी जिल्ह्यात असाल. त्यांना गेले. त्या किल्ल्याच्या अशा इकडच्या बाजूनं एक भारत माता म्हणून एक देवी मांडलेली. आणि त्या कोपऱ्यात एक शुलभंजन नावाचा एक पर्वत आहे. त्याचं नाव शुलभंजन. ते गेले. त्या दिवशी योगायोग असाला की दत्तात्रयाने एका फकीराचं रूप घेतलं होतं. आणि त्याच्याबरोबर 4 कुत्र्या होत्या. किती होत्या? 4 कुत्र्या. हे बरोबरच होतं. सारखं होतं आपल्या करण्यासारखं. गेलं बरोबर. त्याने काय करे जनार्दन अब क्या हो गया बोले. ते हिंदी भाषेत बोलू लागले. अरे कुत्ती का दूध निकाल बोले. जनार्दन स्वामीने एक कटोरा घेतला आणि त्या कुत्रीचं काढलं दूध. गोऱ्या पेटव म्हणे. गोऱ्या पेटवल्या. आणि त्या आता तुम्हाला माहित नाही आमच्या गावात धनगर येतं. तुमच्या गावात आहेत का नाही मला माहित नाही. ते धनगर काय करतात अशा गोऱ्या मेंढ्याचं शेळ्याचं दूध काढतात आणि शिळे कुटके त्यात टाकून देतात.
त्या मलंग फकीराच्या कोटात कुटके होते बाकरीची. मग ते कुटके त्यात टाकून देत त्या त्याला म्हणतात गोजी. आणि गुळ टाकतात ते पुन्हा. आमच्या गावात धनगर आमच्या धनगर गोजा भाकरी असं म्हणतो आम्ही त्याला. काय त्याची केली गोजी. गोजी केल्यानंतर ते दोघं जण जनार्दन स्वामी आणि दत्तात्रय ते दोघं जण खाऊ लागले. दत्ताच्या सहज देण्यात आलं. अरे बच्चे खूप पगार बरे. ते बच्चे हागवून ते गेलं पळून. कुत्रीच्या दुधात कुटके खालाले म्हणे ते गेलं पळून. अर्थात कल्याण काळू पाहे. कल्याण व्हायची वेळ आली माणसाला साधी म्हणतो विकल्प निर्माण होतो. तेव्हा एकविध भाव धारण केला पाहिजे. तेव्हा परमात्म्याचं दर्शन. एकदा असं करू आपण आता संप्रदायाबरोबर भजन करू. ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया. कोणा संप्रदाय तेव्हा ज्ञानेश्वर महाराज भजन केल्याशिवाय कीर्तनाची समाप्ती होऊ नये हा वारकऱ्याचा नियम. आपला वेळ थोडा राहिला काय ज्ञानेश्वर महाराज भजन केलं. आता असा विचार करा ईश्वरीय साक्षात्कार गुरु महाराजाचा साक्षात्कार करता त्याला श्रद्धेची नितांत गरज आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम संयतेंद्रिया. कारण फलप्राप्तीची वेळ आली आपले मन संशय धारण करते. महाराज बाबा एवढं एवढं काम करून गेलं खडकू सुद्धा दिला नाही. काय म्हणतो मग त्या दांडे पाटला जाऊन सांग हरिभाऊ जाऊन सांग महाराजांनी माझे पैसे बुडवले. कारण या ठिकाणी या क्षेत्रात प्रतिबंध ठरतो तो आपलाच ठरतो. पारमार्थिक क्षेत्रात आत्मप्राप्ती करता गुरुप्राप्ती करता हरिप्राप्ती करता आपलंच मन आपल्याला फाटा देते. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. आपलंच मन आपल्या त्या मनाचा निग्रह करणं मोठं अवघड आहे. वायोरी वसुदुष्करम. असं धरा चंद्रामृत सुखी काय पुढे धरवेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल. पण महाराजाचं मन काय राखता येत काय सांगतो. अशा 3 गोष्टी येतात तुम्हाला सांगतो की त्याचं मन राखता येत नाही. काय पहिला नंबर आहे महाराज. हे महाराज लोक असे विचित्र असं खपती असतात. म्हणून माझं मन आहे तू जास्तीच दाखवत जाऊ नको त्यांच्याजवळ. काय दुसरा नंबर बाप आणि तिसरा नंबर आई. आणि या तिघाचे मन राखले ना तुझं अत्यंतिक कल्याण झालं तू समज. पण कुठं ना तू कच्चा पडतो. गोष्ट सांगतो. एकदा दुर्योधन गांधारीकडे गेला होता. तसं तर धर्मराजाकडे गेला. धर्मराजा खोटं बोलत नव्हता. धर्मराजा हा साक्षात यमराज आहे. कोण आहे यमराज. श्रीकृष्णाच्या एकंदर कार्यप्रणालीवरून सगळ्या देवतांनी गोकुळात अवतार घेतला. कोण कोण सगळे जे देव लोक ते सगळे गोपाळ झाले होते. कोण झाले ते
सगळे देव, गाये गोपाळ हे सगळे सगळे ईश्वरी अंश होते. त्यात त्याच्या आत्याचा पोरगा धर्मराज हा यमाचा अवतार आहे, साक्षात यमराज. कारण कुंतीनं यमराजाचं आवाहन केलं होतं पांडुराजाच्या आज्ञेवरून. कारण पांडुराजाला शाप किती दिला होता एका ऋषीनं, निसंतान होईल तुला म्हणून. मग निसंतान मरणं योग्य नाही, तो निसंतान मरण त्याला नरकात जावं लागतं, ध्यानात ठेवा. कारण त्याला तारण करण्याकरता, म्हणजे पुत्र शब्दाचा अर्थ त्रायते, म्हणजे तो नरकापासून त्याला तारण करतो. पुये नावाच्या नरकापासून तारण करतो म्हणून त्याला पुत्र म्हणतात. निपुत्रिकाचं तोंड पाहू नये असं म्हणतात. मग माझं म्हणे माझं तोंड पाहू नका बरं, मला पोरगं काय. अर्थात धर्मराज साक्षात यमाचा अवतार होता. यमराज काय न्यायदंडाधिकारी आहे. कोण आहे? मग सगळ्या जगाची न्याय कोण करतो? आणि धर्मराज खोटं बोलत नाही. खोटं बोलत म्हणजे यमराज होता तो, धर्मराज होता, धर्म सांगणारा, धर्म प्रस्थापित करणारा होता. म्हणून दुर्योधन त्याला जाऊन विचारलं, दादा काय रे, माझी अशी इच्छा आहे आपण वज्रदेव व्हावं. सोपी गोष्ट आहे म्हणे. काय सोपी गोष्ट आहे? तू तुझ्या आईकडे जा आणि तुझ्या आईची दृष्टी तुझ्या अंगावर पडली, तू वज्रदेव असेल. मग ते गेला गांधारी म्हणे, आई काय दादा असं म्हणते वा की माझी इच्छा आहे मी वज्रदेव व्हावं म्हणून. मग दादा असं म्हणते वा की तू जर डोळ्याची पट्टी सोडून मला पाहिलं तर वज्रदेव. दादा म्हणते म्हणे हो खरी गोष्ट आहे ती म्हणे. तू असाच माझ्याकडे कसा कसा जसा जन्माला आलता तसा. केलं निश्चय त्यानं. निश्चय केल्यानंतर मजा भेटला श्रीकृष्ण. अरे तुला काही लाज म्हणे असा एवढा मोठा झाला, 4 लेकरा जबाब झाला, आणि निर्वस्त्र होऊन चाला आईकडे, काय लाज आहे का तुला घरी आहे? नाही आईनं सांगितलं, ती सांगा ते माईनं सांगते ती, पण हे बरोबर नाही. म्हणून त्यानं काय करायचं, त्याला असं वस्त्र म्हणा, लंगोटी म्हणा, केळीचं पान म्हणा, काही गुंडाळून दिलं. काय झालं काय झालं काय झालं? कशाला मग कचराला? जिथे सर्वस्व अर्पण करायचं तिथे संशय निर्माण झाला. काय जिथे कल्याणाची गोष्ट आहे तिथे संशय निर्माण झाला. म्हणून काय झाला, नाथ महाराजांना असा संशय आला. काय गड्या, मग गेले घरी. अरे म्हणे काय गड्या, का म्हणतो दत्ताचं दर्शन करून देत होते ना. म्हणे हो गड्या पण तुझं पळून आला रे. म्हणजे कुत्र्याला दूध खा लागले म्हणे ते. काय गड्या, ते साक्षात दत्तात्रय स्वामी होते. हा म्हणे हो, माझं पुढच्या वेळेला पुन्हा दुसून जनार्दन स्वामीच्या कृपेनं खरोखर दत्तात्रयाचं दर्शन नाथ महाराज झालं. वारकरी संप्रदायामध्ये दत्त संप्रदायाचा विशेष प्रभाव आहे आणि सर्व संप्रदायामध्ये दत्तांचं गुरुत्व सगळ्यांना मान्य केलं. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. थोडस आहे का नाही? एक गोष्ट ठेवावी, या रस्त्याने जाऊ नये. काय सांगतो, हा रस्ता मोठा अवघड आहे. तसा तर सोपा आहे. सोपी वर्मा मा सांगितले संधी, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं आहे, पण जेवढं सोपं आहे ना तेवढं अवघड आहे. आम्ही महाराजांना मारलं तरी जाणार नाही. मी विचारतो तुला कशाला मारा लागते. काय माणसाचं मन काहीतरी शंका धारण कर. तेव्हा एक विधता, एक विषय तो सकळांचा हरी. सगळ्याच्या दृष्टीचा विषय परमात्मा झाला पाहिजे. काय
नाही नाही, ज्याला ज्याला तू पासे, ज्या ज्या स्थली मन जाय माझे, त्या त्या स्थली निज रूप तुझे. हे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे श्री गुरु राया तुझे पाय दोन्ही. पा काय जे जे काही करीतो देवा, यद यद कर्म करो मी तत्तदखिलम, यत् करोसि यदस्नासि यज्जुहोसि ददासि तत्कृष्व मदर्पण. तुम्हाला सांगतो, परमार्थ करण्याकरता जास्त काही करत नाही. तुम्ही जे करता तेच करा. फक्त एक ध्यान ठेवा, मी करतो हे समजू नका. आम करो मी तीर्थाभिमानी, फुकट अभिमान धर करतो आणि तेवढ्याच करता जन्म जन्मांतराच्या चक्रात जाऊन बसतो. परमार्थ सोपा आहे. भजन करणं काहीच अवघड नाही. ज्या ज्या लोकांनी भजन केलं, समर्पण भावातून केलं, ते पार झाले. काय झाले? पार झालं म्हणजे समुद्राचा पार पलीकडल्या काठावर गेला. त्यांना पारदर्शी पुरुष म्हणतात. काळाच्याही पलीकडे जाऊन बसले, त्यांना भय राहिलं नाही. कारण सोपी गोष्ट आहे. सोपे आहे, सोपे आहे. चित्त सहाय्य झाली काही केल्या मन साक्षी देत नाही आहे. नेमकी कल्याणाची वेळ आली, त्या ध्यानात येते. हा एवढं फुकट यायचं का त्या महाराजाला? बापरे. मी म्हणतो, अरे मेल्या डोळ्याचं हाडूक धरून बसला, किती कोटराला बसेल चाल तू काय. आणि तू विचार कर, तुझ्यापेक्षा त्या महाराजाजवळ कितीतरी आहे. त्या दीड पैसे तेच कशाला अपेक्षा करतो? पण संशय जाईल काय. ज्ञानेश्वर महाराज सांगता, संशयावणी थोर आणि पाप नाही घोर, हा विनाशाची वागू. एक गोष्ट, एक राजू पाटासारखा माणूस होता, बळीराजा होता. कोणता? बळीराजा त्याच्या घरी लहान पोराचं रूप घेऊन गेला. बळीराजा यज्ञ करत होता. यज्ञाचा नियम आहे, देवता पूजन, संगतीकरण, दान, हे यज्ञाचे अंग येतात. आता तुम्ही सप्ताह केला, सप्ताहामध्ये 3 गोष्टी येतात: देवता पूजन, साधू संतांचे संगत, अन्नदान. दान आहेच ना. काय तसा जर विचार केला, मी तुम्हाला सांगतो. आज समजा मी विहीर केली आहे ना, विहीर केली, मग त्याला खडक कुठं टाकलं? हा तिथं नाही, कुठं कुछ आया नाही, कुछ गया नाही. आता समजा ते विहिरीचं खडक मी सगळं काढलं. आता टोपल्यातलं एवढे साखर काढली, तर टोपल्याचं वजन कमी झालं. टाकून दिलं, टोपल्याचं वजन वाढलं. पण हे आहे पृथ्वीचं असं आहे, तुम्ही कितीही काढलं तर वजन कमी होत नाही, आणि कितीही टाकलं तर वजन वाढत नाही. अभिमान काय मी दिलं, आता तू काहीच दिलं नाही, तुझं काहीच नाही. काय तू काही दिलं नाही आणि तुझं काही नाही. पण हा अहंकार श्रद्धेचं अवमूलन करतो. काय करतो? श्रद्धेचं अवमूलन करतो. पण अशा माणसाला देव कत्तही भेटत नाही. काय त्याने किती भजन केलं काय तरी त्याला देव भेटत नाही. दिगंबरा दिगंबरा
दिगंबर. दिक म्हणजे दिशा. दिक म्हणजे काय? दिशा किती ना? किती किती? 10. दिशा हे ज्याचं वस्त्र आहे त्याचं नाव आहे दिगंबर. याचा अर्थ काय आहे? अंबर म्हणजे वस्त्र. दिशा हे ज्याचं वस्त्र आहे तो झाला दिगंबर. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय? ज्याला हातमागावर तयार केलेलं वस्त्र नाही, दिशा हे ज्याचं वस्त्र आहे म्हणजे निर्वस्त्र जो पुरुष आहे त्याचं नाव काय आहे? दुसरी गोष्ट, वस्त्र या शब्दाचा अर्थ उपाधी असा अर्थ. उपाधी नेहमीच ज्याची ती उपाधी आहे त्याला झाकून टाकत असते. त्याची उपाधीच झाली ती. मग हा पाटील बा किती इमानदार आहे हे तिला माहित आहे का याला माहित आहे का तुला माहित आहे? बोला. पाटील बा इमानदार माणूस आहे हे तिला माहित आहे का तुला माहित आहे का याला माहित आहे? शाळाचा मास्तर विद्यार्थ्याला चांगलं शिकवतो हे तुला माहित आहे काय? मग शिवसाहेबाला माहित आहे काय? कोणाला माहिती आहे? मग विद्यार्थी मास्तर कसा आहे जाणतो, बायको नवरा कसा आहे जाणू शकते काय. आणि असला चांगला ते किंमत गमवायचं काम तीच करते. कारण उपधेयाला नेहमीच आवरण निर्माण करीत असते. निरावरण झालेला पुरुष तो परमात्मा आहे, त्याचं नाही दिगंबर. काय निरावरण झाल्या. आणि निरावरणता ही मुख्यतः गुरुकृपेनं प्राप्त होते. आणि कृपा ही अशी गोष्ट आहे ही बाजारात भेटत नाही. आणि जे म्हणण्यात देतच नाही. कृपा महाराज आमच्यावर कृपा करा इतक्यानं भागत नसते. कृपा अंतःकरणाचा एक काय स्रोत आहे. काय महाराज मला आशीर्वाद द्या. एक लफंगा मला महाराज मला आशीर्वाद द्या. मला आशीर्वाद फुकट भेटत नसते. काय म्हणजे मला आशीर्वाद पाहिजे म्हणजे चला आश्रमात 12 वर्ष काम करीत. अरे बापरे म्हणजे मग तसं काय फुकट आहे काय? आशीर्वाद फुकट देण्याची वस्तू नाही. आशीर्वाद द्यायची वस्तू नाही. आशीर्वाद मिळवायची वस्तू आहे. कशी मिळवावं लागते? ते हाडाचे काढ करावं लागतात. काय करावं लागते? हाडाचं चंदनापर्यंत उघडून त्या गुरुला असं लावावं लागते. तेव्हा कुठे आशीर्वाद भेटतो. काय आशीर्वाद म्हणजे लहान लेकराच्या गोष्टी नाही का? काय इथे पाहिजे पोटी अनुताप. काय पाहिजे? दगदगीत वैराग्य लागते. काय लागते? बोलण्याचं वैराग्य निराळं. अवकाळी बा तुम्ही किती पैसे देता वर्गाला? मी 50,000 देतो. ते 50,000 मला धुरत असते बरं ध्यान ठेवा. तुझ्यासाठी काय कसं आहे? तेव्हा निरावरणता जी प्राप्त होते ती मुख्यतस्तू मत सेवाम प्राप्य गुरुकृपेनच प्राप्त. आणि गुरु कधी प्रसन्न होते कसे प्रसन्न होते हे काही सांगता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण गुरुची परीक्षा मोठी अवघड असते. तुम्हाला सांगतो. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे दत्तात्रेयाच्या आईकडे गेले. काय म्हणले? भिक्षान देही. वाटून द्या ते. भिक्षान देही. नियम असा आहे तुम्हाला सांगतो. आमच्यासारखा एखादा समजा मुकाट महाराज तुमच्या दारी आला